विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। भीम सैनिक आहे, आमचा बंधू आहे, त्यांनी तुमच्यावर जी शाही फेकली हा त्याचा त्रागा होता। तुम्ही पोलिसांमार्फत आमच्या महिलांचे केस धरून त्यांना अटक केली, तेव्हा कुठे गेली तुमची नीतिमत्ता? तर आम्ही तुमच्या कार्यकर्त्यांच्या आया बहिणींना घरात घुसून मारू शकतो, तेवढी ताकद आम्ही ठेवतो। की तुमची बेताल बोलणारी जी वंगाळ लोक आहेत ना, ती पिल्लावळ, ती आवरा। काल जो पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याबद्दल जो प्रकार घडला, शाई टाकण्यात आली। शाईचं समर्थन जरी नाही केलं तरी शाई का टाकण्यात आली हे याचा विचार चंद्रकांत दादा यांनी केला पाहिजे। सातत्याने भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराज असतील, महापुरुष असतील, यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करतायत, तेव्हा हेच पालकमंत्री चंद्रकांत दादा का नाही बोलले मीडिया समोर येऊन की आमच्या लोकांना मी तंबी किंवा लोकांना तंबी का नाही दिली? हा सगळ्यात मोठा विषय। आणि ज्या आमच्या भावानी, ज्या भीमसैनिकांनी काल चंद्रकांत दादांच्या तोंडावर समोरून येऊन शाई फेकली, शाई फेकून तो तिथेच होता, तिथल्या पोलिसांनी त्याला पाडलं, लाथा घातल्या, बुक्क्या घातल्या, मारलं, अशा हा व्हिडिओ सगळीकडं प्रसारित होत असताना तो घातपाताचा विषय कसा असेल? तो जीवे मारण्याचा हल्ला कसा होऊ शकेल? हे पालकमंत्री चंद्रकांत दादांनी सांगितलं पाहिजे। आणि त्याच्यानंतर साहजिकच आहे, शाही तोंडावर पडल्यानंतर चंद्रकांत दादा बिथरले असतील, परंतु त्या बिथरण्याच्या मध्ये सुद्धा ते विरोधी पक्षांना बोलतायत। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा आहे। तुमच्यावर शाही टाकण्यात आली तेव्हा परिस्थिती अशी होती की छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलल्यानंतर भाजपच्या केंद्रातल्या लोकांनी कोणतीही कारवाई केली नाही। त्याच्यानंतर सातत्याने लाड असतील, त्याच्यानंतर जे जे लोक जे बेताल वक्तव्य तुमचे भाजपची करत असतात, मग दादा तुमच्याकडनं तर कळसच झाला। तुम्ही थेट महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील हे भीक मागता हे वाक्य कसं दादा तुम्ही बोलू शकता? यांनी वर्गणीतनं शाळा चालवली, आम्ही मान्य केलं असतं। आणि तुम्ही आमच्या महापुरुषांना, छत्रपती महाराजांना सातत्याने बोलणार आणि आम्ही तुमच्यावर काही करायचं नाही, निषेध व्यक्त करायचा, तुम्ही माफी मागायची, माफी पण अशी मागायची की जसं बळबळ मागताय, उपकार करताय आमच्यावर। मुळात तुम्ही सत्ताधारी आहात। सत्ताधारी जरी असला तर आमच्या छत्रपती महाराजांबद्दल, आमच्या महापुरुषांबद्दल तुम्हाला काडीचाही हक्क नाही बेताल वक्तव्य करण्याचा। आणि कालचा प्रकार म्हणजे जो आमचा भीम सैनिक आहे, आमचा बंधू आहे, त्यांनी तुमच्यावर जी शाही फेकली हा त्याचा त्रागा होता। हा संपूर्ण बहुजन समाजातील जी सगळे, आणि बहुजन समाजामध्ये सगळे येतात, ठराविक कुठला समूह येत नाही। छत्रपती शिवाजींच्या आम्ही मावळ्या, आम्ही आंदोलन केलं त्यावेळी सुद्धा तुम्ही पोलिसांमार्फत आमच्या महिलांचे केस धरून त्यांना अटक केली, तेव्हा कुठे गेलती तुमची नीतिमत्ता? तेव्हा कुठे गेलता तुमचा चांगलेपणा? त्याच्यानंतर या आधी आठवा दादा स्मृती इराणी केंद्रीय मंत्री जेव्हा बालगंधर्वमध्ये आलत्या, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही महिला समजा तुमच्या कार्यक्रमामध्ये आल्या होत्या, तुम्हाला ते आवडलं नसेल मान्य, तुम्ही पोलिसांच्या ताब्यात आम्हाला आमच्या महिलांना देणं गरजेचं होतं। त्यावेळी तुमचे भाजपचे ही जी कार्यकर्ते तुम्ही आत्ता सांगताय ते शांत कसे बसतील? त्यांनी आमच्या आया बहिणींवर हात उगारले। मग बदलाच घ्यायचा असता दादा तर आम्ही तुमच्या कार्यकर्त्यांच्या आया बहिणींना घरात घुसून मारू शकतो, तेवढी ताकद आम्ही ठेवतो। परंतु आम्ही त्यावेळी संयम ठेवून त्यांच्यावर केस दाखल केली। आम्ही प्रेसमध्ये येऊन आमचेही कार्यकर्ते मारतील, दाखवतील, घरात घुसतील, या भाषा आम्ही नाही केल्या। आम्ही तेव्हा सत्तेवर होतो तरी सुद्धा आम्ही केल्या नाहीत। कारण का लोकशाही मार्गाने, कायद्याने त्यांनी जी चूक केली आमच्या महिला भगिनींना मारण्याची, त्याच्या त्यांना कायद्याने शिक्षा होईल। आणि तुमच्यावर जी गोष्ट ती म्हणजे
तो विषयच वेगळा आहे. तुमच्या कार्यक्रमात महिला येणार तरी तुम्ही मारहाण केली, त्यावेळी तुमच्या तोंडावर पट्टी होती, तुम्ही अजिबात बोलले नाहीत. त्यावेळी तर तुमची भाजप कार्यकर्णी त्यांना सोडवण्यासाठी कोर्टाच्या चक्रा घेत होती. तुम्ही मोठे वकील सुद्धा दिले त्यांच्यासाठी. त्या वकिलांचंही नाव सांगू तुम्हाला. आम्ही मर्यादा नाही सोडत, परंतु जी शाई तुमच्यावर फेकण्यात आली त्याच वेळेला जर तुम्ही त्या बंधूला घेऊन, बाबा हे चुकून झालं होतं, बोलायचं वेगळं होतं, मी बोललो वेगळं, आता तुझं समाधान झालं का शाई फेकून? आता समजून घे की मला तसं कोणतंही वक्तव्य करायचं नसतं. असं तुम्ही खरे असतात तर केलं असतं. तुम्ही काय केलं? तुम्ही आमच्या पोलिसांच्या 11 लोकांना निलंबित केलं. पोलिसांचं तर मरणच झालेलं आहे. म्हणजे जेव्हा ईडी पासून आणि भाजप सरकार आलेलं आहे, एकतर त्यांना बेकायदेशीर गोष्टी कराव्या लागतात, इकडनं शिकलेली लोक मग बेकायदेशीर गोष्टी केल्यानंतर त्यांना धडा शिकवतात, आणि तिकडनं सरकार म्हणून तुम्ही त्यांना त्रास देता. पोलीस यंत्रणेचा वापर किती करणार आहात? कोणत्या कोणत्या प्रकारात करणार आहात? आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही त्या मनोज भाऊवर, म्हणजे मनोज गरबडेवर, आमच्या या भीमसैनिकावर, आमच्या या भावावर जर असे गुन्हे दाखल केल्यामुळे दहशत निर्माण करताल. अहो, तो गडी परिणामांची विचार न करता त्यांनी हे केलेलं आहे. तुम्हाला मारायचं वगैरे नव्हतं, परंतु महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भाऊ कर्मवीर पाटील यांच्याबद्दल तुम्ही जे बेताल वक्तव्य केलं त्याचं अंगात रक्ताची ज्वाला निर्माण तयार झाल्या होत्या, आणि म्हणून त्यांनी तुमच्या अंगावर शाही टाकली. शाही कोणाच्याही अंगावर पडू शकते. ते चुकीचं जरी असलं तरी तुम्ही केलेला प्रकार हा आम्ही त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवण्यासारखा नाहीच आहे. तुम्ही बोललाच नसता तर ती शाही पडलीच नसती. तुम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त केली असती तरीही शाही पडली नसती. परंतु मी सत्तेत आहेत आणि माझ्याकडं YZ सुरक्षा आहे आणि तरी सुद्धा हा आत आला. ही कुठली गुर्मी आहे? का करताय? तुम्हाला महाराष्ट्र फोडायचा आहे, खिळखिळा करायचा आहे, लोकांना मारायचंय, सगळ्यांना जेलमध्ये टाकायचंय. एक काम करा दादा, पोलीस बिलीस बाजूला करू नका. त्या बिचाऱ्या पोलीस बांधवांना तुम्ही खरे म्हणता ना, तुमच्या मनात आहे तर तुम्ही तुमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगा आणि तुम्ही त्या पोलिसांना ताबडतोब कामावर घेऊन बदली द्या. मला वाटतं त्या पोलिसांना पण तुमच्यासोबत राहायला आवडत नसेल, पण बोलता येत नाही. सरकारी कर्मचारी आहेत, बदली करून टाका, तुमच्यासोबत ठेवू नका. परंतु निलंबित करणं अत्यंत चुकीचं आहे. सत्तेत आहात म्हणून जर सत्तेचा माज दाखवणार असाल, कायद्याचा गैरवापर करणार असाल, तर आत्ताशी ही सुरुवात झालेली आहे तुम्हाला कडकडून विरोध करण्याची. आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले यांचे विचार बागळतो, मानतो, त्याच्यावर महाराष्ट्र चालतो. त्याच्यामुळे आधी जी तुमची बेताल बोलणारी जी वंगाळ लोक आहेत ना, ती पिल्लावळ, ती आवरा, त्यांना सांगा आपल्या लायकीत राहा. परत महाराजांवर आणि महापुरुषावर बेताल वक्तव्य करू नका. आणि पुन्हा सांगते चंद्रकांत दादा, हात जोडून विनंती करते की जे खोटे गुन्हे दाखल केलेत ना, जीवे मारण्याचा हल्ला, कुठून 353 काय कार्यकर्त्याच्या घरी, तुमचा कार्यकर्ता सरकारी कर्मचारी आहे, त्याच्या घरी काय करायला गेला होता तर आम्हाला काय माहिती? काय मग तुम्ही 353 दाखल करणार? आणि त्याला जागेवर ऑन द स्पॉट मनोज भाऊला तो स्वतःहून थांबलाच होता, तो पळून गेला नाही. आणि एवढं तुमच्या कार्यकर्त्यांचं तुमच्यावर प्रेम होतो, एखादा कार्यकर्ता समोरून येत होता, का नाही तुमच्या समोर आडवा झाला? का नाही स्वतःच्या अंगावर त्यांनी शाहीचे हे घेतले? कारण का तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मला वाटतं तुमच्याबद्दल कोणतीही सहानुभूती नाही, आणि त्यांनाही आवडलं नाही की तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल बोललेलं. आत्ता शाही जी पडलेली आहे ना, त्याला ते लोक जबाबदार आहेत आणि राहतील. महाराष्ट्रामध्ये उद्रेक होऊन देऊ नये अशी माझी आपणास विनंती आहे. एक जबाबदार मंत्री म्हणून वागताल, एक जबाबदार आपलं वय तेवढं आहे म्हणून वागताल अशी अपेक्षा. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन प्रेस करा.